व्हिडिओ करण्यास कारण ऑफिसवरून आलो आहे आम्ही. एक तर ट्रॅफिक खूप जास्त, पाऊस. मग ते मी आता व्हिडिओ टाकते. बस येताना घरी काय काय झालं ते. घरी आलो, खर्चाचं पाणी आहे, प्यायला पाणी नाही आमच्या अजिबात. म्हणजे ग्लास दाखवते, ग्लास भरून घेतलेला, सगळा गाळ आहे. सगळं पाणी ओतून दिलं, फक्त 2 घोट पिल्यात. नाही तर घरात जेवण करायला पण पाणी नाही, असंच बसू. आणि तवनी देवाला प्रार्थना करत होती मगाशी. तवनी सांग काय होतं की देवा प्लीज पटकन पाणी आणि आता आमच्याकडे अजिबात पाणी नाही. भात करायला घेतलेला आणि दाखवते मी आता काय त्याची अवस्था आम्ही केली. भाताची सगळी तयारी, म्हणजे भात आता फोडणीला टाकायचं याच तयारीत होती तवून दिदी. कुकरमध्ये तेल ओतून ही अशी बसल्या, पाणीच नाही. आणि आता आम्ही जाणार आहे शेजाऱ्यांकडे मागाय. त्यांनी दिलं तर नशीब, नाही दिलं तर बाहेर जाऊ कुठे तरी. मग आता ऑप्शन नाही. काकी कुणीकडे? आओ पाणी आहे का तुमच्याकडे प्यायचं? एक कळशी, अर्धी कळशी. आम्हाला अर्धी कळशी. अहो जेवणाला पण घरात पाणी नाही. पण येईल ना आज? येईल ना? कुठला अंडा घेऊन जाऊ तो अंडा? हां ठीक आहे, घेऊन जाते मग. हां. आणि फायनली मी काकींच्यातनं पाणी घेऊन आली आहे आणि मी जेवण करते. आता फक्त मसाले भात करणार. आणि फायनली आता आमचं जेवण झालंय. नशीब त्या काकीने पाणी दिलं. त्यांनी पाणी दिलं असतं तर काय झालं असतं मला माहीत नाही. बाहेर जाऊन आम्हाला काहीतरी खायला लागलं असतं, बिस्लरी विकत घेऊन यायला लागलं असतं. खरंच लहानपणापासून फक्त ऐकलेलं पाणी हे जीवन आहे आणि आज खरंच आम्ही आजमावलंय. पाणी खूप महत्त्वाचं आहे. प्लीज 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 तुम्ही पण पाणी कमी यूज करा. आणि मी पण आजपासून पाणी कमी यूज करणार आहे आणि पाणी साठवून ठेवणार आहे. तुमच्यासोबत असं झालंय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.